हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मान्सून ही पोयम, त्याचे सगळे क्वेश्चन आणि त्याचे आन्सर. ठीक आहे, इयत्ता 6वी मधील माय इंग्लिश बुक मधील. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पोयमच्या पहिल्या क्वेश्चन्सला आणि त्याच्या आन्सरला. मुलांनो, आपल्याला पहिला क्वेश्चन काय विचारला आहे? नेम द 5 सीझन. आता 5 सीझन म्हणजे काय? ऋतू जे आहेत. सीझन म्हणजे काय? ऋतू. इथे बघा, सीझन म्हणजे काय? ऋतू जे आहेत. काय म्हटलंय? ऋतू. ठीक आहे, 5 ऋतू मला विचारलंय ऑफ इंडिया अँड टेल वन फीचर्स ऑफ इच. आणि प्रत्येकाचे जे फीचर्स आहे, विशेष जी गोष्ट आहे ती आपल्याला सांगायची. ठीक आहे, त्यामध्ये बघा पहिलं आहे विंटर म्हणजे शिशिर, दुसरं आहे समर म्हणजे ग्रीष्म, तिसरा मान्सून म्हणजे वर्षा, ऑटम म्हणजे शरद आणि स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू आहे. ठीक आहे, आलं लक्षात. बघा, त्यामध्ये तुम्हाला युनिक फीचर काय, त्याच्यामध्ये विशेष गोष्ट काय? द वेदर इज कोल्ड. वातावरण कसं असतं? थंड असतं. द वेदर इज हॉट अँड ड्राय. हॉट म्हणजे काय? गरम आणि कोणतं? सुका पडलेलं असतं. ठीक आहे, नंतर तिसरं आहे इट रेन्स अँड द लँड बिकम ग्रीन. म्हणजे पाऊस पडतो आणि जमीन कशी होते? हिरवीगार होते. द स्काय इज क्लिअर. स्काय म्हणजे काय? आकाश कसं असतं? एकदम क्लिअर असतं आणि ब्राईट असतं. त्यानंतर फ्लावर्स ब्लूम अँड बर्ड सिंग. फ्लावर ब्लूम म्हणजे काय? झाडांना फुलं येतात आणि पक्षी जे आहेत ते गाणं म्हणत असतात. हे त्याचे युनिक फीचर्स आहे. ठीक आहे, आलं लक्षात. चल पुढचं बघूया. त्यानंतर बघा, मान्सून जी पोयम आहे त्याचा पहिल्यांदा जो स्टांजा आहे, पहिला स्टांजा, दुसरा, तिसरा आणि चौथा, यांचा आपलं काय बघायचं? एक्सप्लेनेशन बघायचं. मग पहिला स्टांजा बघा काय? द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. बघा, ओ सो हार्ड मग अर्थ काय? सूर्य खूप तीव्रतेने तळपत आहे. तीव्रतेने तळपत आहे. द लँड हॅज अ ड्राय इट्स सो क्रॅक्स. म्हणजे जमीन पूर्णपणे कोरडी पडलेली आहे आणि पाण्याअभावी तहानलेली झाली आहे. त्यानंतर तिसरं, द फील्ड आर हंग्री. फील्ड जे आहेत, ठीक आहे, हंग्री म्हणजे काय? भुकेली आहे, तिला भूक लागली आहे. आणि रिव्हर थ्रिस्टी म्हणजे काय? तिला तहान पण लागली, त्याला कसा सुकलेला आहे. ठीक आहे, बघा मराठी अर्थ काय मग? शेतांना पाण्याची गरज आहे आणि नद्या देखील कोरड्या पडल्यामुळे तहानलेल्या आहेत, असं म्हटलंय. त्यानंतर चौथं, ओ रेन रेन कम अवर वे. म्हणजे अरे पावसा, आमच्याकडे ये आणि सर्वांची तहान भागव. मग तुम्हाला डिफिकल्ट शब्दांचे मी अर्थ पण दिलेले आहे, ते एकदा बघायचे व्यवस्थित. ठीक आहे, चला पुढचा स्टांजा बघूया. दुसरा बघा, लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन जे आहे आपल्या सेकंड स्टांजाचं. बघा, रेन रेन इज ऑन हर वे म्हणजे पाऊस येण्याच्या मार्गावरती आहे. फिदर स्प्रेड द पिकॉक स्प्रे म्हणजे पिसारे पसरलेले आहेत आणि मोर नाचत आहे. त्यानंतर द क्लाउड आर डार्क हार्ड अँड लार्क. ढग काळे झाले आहेत आणि एक चिमणी चिवचिवत आहे. रेन रेन सी ऑन हर वे म्हणजे पाऊस येत आहे, की पावसाळा येत आहे. ठीक आहे, हार्ड शब्द आहे आणि मराठी तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं आहे, त्यांचे अर्थ पण मी तुम्हाला दिलेला आहे. चला पुढचा टॉपिक बघूया. बघा, स्टांजा नंबर 3 जो आहे ना आपला, तिसरा स्टांजा बघूया आपण. बघा, द क्लाउड दे गॅदर डॅश अँड थंडर. मग अर्थ काय त्याचा? आकाशात ढग एकत्र जमले आहेत, वेगाने फिरत आहेत आणि मोठा गडगडाट करत आहेत. त्यानंतर दुसरं, बोल्ट ऑफ लाइटिंग स्ट्रेक अँड स्टीमर. म्हणजे मराठी अर्थ काय होतो? विजा चमकत आहे आणि आकाश उजळून निघत आहे, असा अर्थ होतो. बघा, पिट पॅट आय फील अ ड्रॉप. टिप टिप मला पावसाचा एक थेंब जाणवला आहे. ओ रेन शी शी शीज कम हर वे म्हणजे अरे वा, पाऊस आता खरोखरच आला आहे. डिफिकल्ट शब्द, मराठी एक्सप्रेशन पण बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा स्टांजा बघूया आपण, लास्ट स्टांजा. बघा काय म्हटलं इथे मग? द फील्ड आर ड्रेन्स अँड द लँड इज सोक. म्हणजे शेत पूर्णपणे भिजले आहेत आणि जमीन पाण्याने ओलसर झाली आहे. द ट्रीज हॅव बाथ अँड रिव्हर हॉर्स. म्हणजे झाडांनी जणू आंघोळ केली आहे, नद्यांना पुरेसा पाण्याचा भर मिळाला आहे. तिसरं, द अर्थ इज हॅपी ग्रीन अँड चेरी. म्हणजे पृथ्वी आनंदी झाली आहे, सर्वत्र हिरवळ पसरली आहे. ठीक आहे, ओ रेन रेन कम अगेन म्हणजे अरे पावसा, पुन्हा पुन्हा ये. डिफिकल्ट वर्ड आणि कोणतं? इझी एक्सप्लेनेशन. ठीक आहे, बघा त्यानंतर पुढचं आहे आपलं. बघा इथे काय म्हटलं, पहिल्यांदा मी पेन सिलेक्ट करून घेतो. बघा, वर्ड्स बास्केट मान्सूनसाठी. मग तुम्हाला काही शब्द दिलेले आहे, त्यांची इंग्लिश मिनिंग आहे आणि मराठी अर्थ आहे. मग पहिला शब्द बघा, फ्रॅच म्हणजे काय? व्हेरी ड्राय अँड हॉट. अर्थ काय आहे?
खूप कोरडे व उष्ण. स्ट्रेक आहे फ्लॅश अँड लाईट, अर्थ काय आहे प्रकाशाची चमक. त्यानंतर शिमर आहे म्हणजे काय शाईन विथ द सॉफ्ट लाईट दॅट सीम्स टू बी मूव्हिंग, मंद प्रकाशात चमकणे आहे. त्यानंतर पिट पॅट आहे साऊंड ऑफ टॅपिंग रेन ड्रॉप्स, पावसाच्या थेंबांचा टपटप आवाज आहे. ड्रेंच आहे, ड्रेंच म्हणजे काय कम्प्लिटली वेट आहे, पूर्णपणे भिजलेले. त्यानंतर होश आहे रिव्हर्स फ्लोविंग स्ट्रॉंगली ॲज द स्प्रिंग वॉटर, पाण्याचा जोरदार प्रवाह आहे. हे त्या शब्दांचे अर्थ आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचं, मी तुम्हाला जे शब्द पाठीमागच्या स्लाइडमध्ये बघितले आपण त्या शब्दांचा तुम्हाला अर्थ पण दिलेला आहे आणि तुम्हाला त्या शब्दांची डायग्राम पण दिली आहे. बघा विज चमकणे, त्यानंतर थोडासा स्विमरवेल आहे, मंद प्रकाश चमकणे वगैरे असेल, होस्ट असेल, धबधबे असेल, जोरदार प्रवाह असेल, ड्रेंच आहे पूर्ण भिजलेला आहे, पिटपॅट आहे, पावसाच्या थेंबांचा आवाज आहे, असे शब्द आहेत ते. ठीक आहे. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. बघा फिलिंग द ब्लँक आपला पुढचा प्रश्न आहे. मग पहिला बघा आपल्याला काय दिलेलं आहे, द लँड हॅज ड्राय म्हणजे जमीन कोरडी पडली आहे. त्यानंतर दुसरं बघा द रिव्हर आर थ्रिस्टी म्हणजे नद्या तहानलेले आहेत. तिसरं द क्लाउड आर डार्क ढग काळे आहेत. त्यानंतर चौथं फिदर स्प्रेड द पिकॉक स्वाय म्हणजे स्वे म्हणजे काय पिसारे पसरून मोर डोलत आहे किंवा नाचत आहे. बघा पाचवं बोल्ट ऑफ लाइटिंग स्ट्रेच अँड शिमर विजा चमकत आहे आणि लुकलुकत आहेत. ठीक आहे. हा त्याचा अर्थ झाला आपला फिलिंग द ब्लँकचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला बघा कम्प्लीट द सेंटेन्स. खालचे सेंटेन्स काय करायचं तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. बघा प्रिडिक्शन करून इफ इट डज नॉट रेन, प्रिडिक्शन म्हणजे काय विचार करायचा त्याबद्दल तुम्हाला आठवायचं आणि तुमच्या मनाला लिहायचं आहे. जर पाऊस झाला नाही तर किंवा पाऊस पडला नाही तर द लँड विल रिमेन ड्राय अँड क्रॉप विल नॉट ग्रो म्हणजे काय जर पाऊस पडला नाही तर जमीन कोरडी राहील आणि पिके उगवणार नाहीत. त्या 2 नंबरचं इट इज रेन कंटिन्युअसली, जर कंटिन्युअसली पाऊस पडत राहिला, सारखा पाऊस पडत असेल तर रिव्हर विल ओव्हरफ्लो अँड द फ्लड मे ऑकर म्हणजे पूर सुद्धा येऊ शकतो. अर्थ काय होईल जर सतत पाऊस पडला तर नद्या दुथडी भरून वाहतील आणि पूर सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा फाइंड द राईट अँड वर्ड फ्रॉम द पोयम. मग तुम्हाला म्हटलं राईम विथ म्हणजे काय यमक जुळत असेल असं तुम्हाला लिहायचं आहे. मग बार्कचा कोणता आहे बार्कला, मग बार्कला शब्द कोणता आहे डार्क आहे. वंडरला थंडर आहे. मेरीला चेरी आहे. यार्डला कोणता शब्द आहे हार्ड शब्द आहे. म्हणजे यार्डचा हार्ड शब्द काय तो यमक जुळत आहे. नेक्स्ट बघा रीड द पोयम अँड कम्प्लीट द गिवन टेबल. पोयम रीड करायची आणि हा जो टेबल आहे तो पूर्ण करायचा. मग बघा मी तुम्हाला पूर्ण करून दिलेला आहे. शब्द कोणकोणते आपले होते फ्लॅश, हॅप्पी, रोर, कम्प्लिटली वेट आणि स्प्रेड. मग बघा याचा शब्द कोणता आहे सिमिलर वर्ड थंडरचा रोर, होसचा स्प्रेड, बोल्डचा फ्लॅश, ब्राईट चेअरफुलचा हॅप्पी आणि ड्रेनचा कम्प्लिटली वेट म्हणजे भिजलेला आहे असा शब्द होतो. पुढचा बघा आपलं विचारले काय विच सीझन इज मेन्शन हिअर, असा कोणता सीझन आहे ही ओळ वाचायची आणि तो कोणता सीझन आहे किंवा ऋतू आहे हे आपल्याला ओळखायचं. बघा ओळ काय दिलेला आपला द लँड हॅज ड्राय इट्स सो प्रॅच द फील्ड आर हंग्री रिव्हर्स थ्रिस्टी. आता हा जो आपण हे जर वाक्य वाचलं याच्यामध्ये तो ऋतू कोणता आहे आपला आन्सर कोणता आहे हा ऋतू आहे मान्सून म्हणजे पावसाळा ऋतू आहे. ठीक आहे. बघा मग का बरं व्हाय म्हणजे का बरं बघा land has dry and rivers are thirsty. It's shown that the had not rain for some time म्हणजे काय पाऊस पडलेला नाही भरपूर वेळापासून असं म्हटलंय बघ. दिस लाईन डिस्क्राईब द टाइम जस्ट बिफोर द रेन म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदरचा टाइम जो आहे तुम्हाला दिलेला आहे. द पोयम इज अबाउट क्लाउड लाइटिंग अँड द पिकॉक डान्सिंग विच ऑल आर साइन फॉर द मान्सून. हे जे तुम्हाला दिले सगळं चित्र हे सगळं कोणत्या याचं आहे मान्सून सीझनचं आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट आहे आपलं रीड थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग. तुम्ही वाचा विचार करा आणि खाली तुम्हाला जी जी दिली ती पूर्ण करा. मग बघा कंडिशन बिफोर रेन आणि कंडिशन आफ्टर रेन म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदर बिफोर म्हणजे काय अगोदर काय बिफोर म्हणजे अगोदर त्यानंतर आफ्टर म्हणजे काय नंतर म्हणजे पावसाच्या अगोदर आणि पावसाच्या नंतर. ठीक आहे. काय होईल ते आपला लिहायचं आहे. बघा मग इथे काय म्हटलंय स्काय. स्काय कसा असणार आहे पावसाच्या अगोदर मग तुम्हाला दिलं इथं क्लाउडली डार्क
कव्हर विथ द थिक क्लाउड. तुम्हाला दिलं बघा पावसाच्या अगोदर आणि पावसाच्या नंतर. त्यानंतर इथं जमीन जी आहे पावसाच्या अगोदर आणि पावसाच्या नंतर, आणि जे पिकं आहे पावसाच्या अगोदर आणि पावसाच्या नंतर. मग आपल्याला काय दिले लँड आणि अर्थ. ठीक आहे. ड्राय हॉट क्रॅक अँड रस्टी, वेट क्लीन फ्रेश आणि ग्रीन. ड्राय हार्ड प्लांट्स लुक विल्ड अँड मॉइस्ट सॉफ्ट प्लांट लुक द फ्रेश अँड हेल्दी. मग आम्हाला काय लिहायचं आहे बिफोर म्हणजे अगोदर, आणि आफ्टर म्हणजे काय नंतर, पाऊस पडण्याच्या अगोदर आणि पाऊस पडल्यानंतर. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा रीड द फॉलोइंग. खाली जे दिलं आहे ते तुम्ही वाचा. फ्लाय फ्लाय लिटल बर्ड म्हणजे काय फ्लाय फ्लाय लिटल बर्ड, लहान जो पक्षी आहे तो फ्लाय करतोय उडतोय बघा. रिपिटेशन इज अ फिगर ऑफ स्पीच. जे तुम्हाला रिपिटेशन दिले त्याला म्हणतो आपण फिगर ऑफ स्पीच, इन विच द वर्ड फ्रेजेस ऑफ लाईन इज रिपीटेड. जी लाईन जी आहे ती काय रिपीटेड आहे. मग बघा आपला आन्सर काय आहे. आता हा जो फ्लाय शब्द आहे तो काय केला आपण रिपीट केला आहे. ठीक आहे. फ्लाय फ्लाय लिटल बर्ड म्हणजे हा जो शब्द आहे रिपिटेशन वर्ड जो आहे तो आपला कोणता फिगर ऑफ स्पीच आहे. ठीक आहे. हे आपल्याला दिलेला आहे. आणि तुला मराठी अर्थ काय दिलं बघ. या ओळीत फ्लाय हा शब्द 2 वेळा वापरला आहे, त्यामुळे ओळ अधिक सुरेल आणि लक्षवेधी बनलेली आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. चला पुढचं. आता हे तुम्हाला दिलेलं आहे, विचारलं तुम्हाला बघा. काय म्हटलं इथे आस्क लर्नर टू कलेक्ट पोयम रिलेटेड टू रेन म्हणजे पावसाविषयी तुम्हाला कविता एकत्र करायचा आहे, संग्रह करायचा आहे. प्रेझेंट देम विथ प्रॉपर राईम्स. म्हणजे तुम्हाला ती वर्गामध्ये कविता जी आहे प्रेझेंट पण करायची सांगायचे पण आहे. मग आन्सर बघा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय रेन पोएम कलेक्शन ऍक्टिव्हिटी ही पहिली ऍक्टिव्हिटी. मग तुम्ही कसं कलेक्शन करणार. पुस्तक आहे, मॅगझिन आहे, त्यानंतर न्यूजपेपर आहे, त्यानंतर इंटरनेट आहे, यावरून तुम्ही कविता घेऊ शकता. त्यानंतर दे शुड रीड पोएम अबाउट अलाउड विथ द प्रॉपर रिम्स अँड एक्सप्रेशन. मग तुम्हाला त्यामध्ये प्रॉपर भावना किंवा प्रॉपर ताल सूर जे आहेत ताल आणि सूर वापरून ती पोएम म्हणता पण आली पाहिजे. दिस ऍक्टिव्हिटी हेल्प इम्प्रूव्ह रिडिंग प्रोनाउन्सिएशन अँड कॉन्फिडन्स. तर तुम्हाला एखादी गोष्ट प्रोनाउन्सिएशन करण्यासाठी आणि कॉन्फिडन्स वाटावा. ठीक आहे. यासाठी ही महत्वाची आहे. त्यानंतर एक्झाम्पल काय दिले बघा पोएमचं. मग तुम्ही ही सुद्धा पोएम लिहू शकता. रेन रेन कम टुडे, वॉटर फ्लॉवर्स ऑन द वे, फिल द रिव्हर्स फिल द लेक, मेक द ग्रीन ट्रीज डान्स अँड शेक. अशी तुम्हाला कविता दिली आहे. त्यानंतर बघा पुढचं. एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन युझिंग द व्हेरियस एक्झाम्पल ऑफ द अदर पोएम. मग रिपिटेशन कोणकोणते आहे. रन 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 ॲज फास्ट यू कॅन म्हणजे हा रन शब्द काय आला रिपिटेशन. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार ट्विंकल काय आला रिपिटेशन झाला. रेन रेन गो अवे पाऊस पाऊस हा काय झाला रिपिटेशन झाला रेन रेन. ठीक आहे. मग इथे काय म्हटलं बघा रिपिटेशन म्हणजे एखादा शब्द बघा एखादा शब्द वाक्यांश किंवा ओळ पुन्हा पुन्हा वापरणे याला म्हणतो आपण रिपिटेशन. त्यामुळे कविता अधिक सुंदर लक्षवेधी आणि लक्षात राहणारी बनते हे त्याचा अर्थ आहे. लक्षात